तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्याच मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, आज आपण लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलो आहे. तर मित्रांनो, यामध्ये काय आहे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात. तर मित्रांनो, राज्यातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी 2024मध्ये तत्कालीन महायुती सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत केली जाते. महिलांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे जमा केले जातात. या योजनेमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. मात्र सध्या मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे प्रत्येकी 1500 रुपये अजूनही न मिळाल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हे पैसे कधी मिळतील याकडे महिला डोळे लावून बसल्या आहेत. तर मित्रांनो, याच दरम्यान लाडक्या बहिणींना दिलासा देणारी बातमी समोर येते. लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा झाला होता. त्यानंतर या महिन्यात देखील शेवटच्या काही दिवसात म्हणजेच आजपासून 30 तारखेपर्यंत पैसे जमा होण्याची शक्यता आहे. अशावेळी मार्च आणि एप्रिल असे दोन्ही महिन्यांचे मिळून 3000 रुपये येतात का याकडे महिलांचे लक्ष आहे. मात्र सरकारने अजून तरी याबाबत स्पष्टता दिलेली नाही. तर मित्रांनो, दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला वर्गात आनंदाचे वातावरण असले तरी दुसरीकडे राज्यात तिजोरीवर मात्र मोठा भार पडत असल्याची कुजबूजसुद्धा सुरू असते. त्यातच मुंबई हायकोर्टानं लाडकी बहीण योजनेवरून राज्य सरकारला फटकारले आहे. तुमच्याकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद करा अशा शब्दात कोर्टाने सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु काहीही झालं तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दुसरीकडे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना KYC करणे अनिवार्य आहे. 30 एप्रिल 2026पर्यंत KYCची मुदत आहे. त्यामुळे जर या तारखेपर्यंत KYC केली नाही तर सदर महिलांचे 1500 रुपये बंद होऊ शकतात. तर मित्रांनो, तुमची देखील KYC करायची राहिली असेल तर देखील तुम्ही तुमची KYC लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुमचे जे काही उर्वरित पैसेची जी काही रक्कम असेल ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये येऊन जाईल. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक कमेंट आणि एक लाईक करून नक्की कळवा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया आपल्या आणखी एका मजेशीर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.